नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे आपल्या लहानपणीच्या आठवणी। आपण पाहू साहित्य। इथे मी तांदळाचे पीठ घेतले, तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, फक्त इंद्रायणी सोडून। साखर घेतले 1 वाटी, बटर घेतलाय, बटरच्या जागेत तूप पण घेऊ शकता। कलर घेतलेत मी हिरवा आणि लाल, आणि पाणी लागेल आणि तेल लागेल आपल्याला तळण्यासाठी। पाहू आता। 1 कप घेतले, अजून 1 कप घेते। दोन कप घेतले मी। बटर टाकून घेते, मिक्स करून घेऊ छान असं। तुम्ही तूप पण टाकू शकता। मी मिक्स करून घेतले चांगला असं। असा गोळा बनतोय पिठाचा। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊ। नॉर्मलच पाणी आहे। एकदम सगळं पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं जसं लागेल तसं टाकून मळून घ्यायचं आहे। आता मी ह्याचे 2 भाग करणार आहे। 2 कलरचे आपल्याला करायचे आहे। तर ह्याच्यामध्ये मी हिरवा कलर टाकून घेते। मळून घेऊ। इथे मी दोन्ही पण गोळे करून कलर टाकून घेतले मळून। हे पहा, लाल आणि हिरवा। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करू, जास्त मोठे पण नाही, छोटे। अशा प्रकारे करून घेऊ। हे पहा, हे पहा गोळे करून घेतलेत मी थोडे। इथे दाबायचं आहे। आता आपण मिरची करून घेऊ आणि हाच हाताने मध्ये ठेवून अशा प्रकारे करायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे दोन्ही साईडला बारीक बारीक, मध्ये थोडंसं फुगीर असं राहील, अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे। ठेवून देऊ। पहा, हे असं दाबून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे छान असे बनतात। अशा प्रकारे मी बनवून घेते। आपल्याला जास्त काही लागत नाहीये, सोपी साधी पद्धत आहे। खायला पण टेस्टी लागतात। अशा प्रकारे मी बनवून घेते। इथे मी सगळ्या मिरच्या करून घेतल्यात।
आता आपण तेल ठेवले इथे। तेल गरम झाले का पाहू। झाले तेल गरम, जास्त गरम करायचं नाहीये। नॉर्मलच गरम करायचं आहे, थंड असं सोडून घेऊ। जेवढ्या तेलात बसतील एवढ्याच टाकायचे आहे। लगेच हलवायचं नाहीये, 2 मिनिटांनी हलवून घ्या। अशा प्रकारे कमी गॅसवरच भाजून घ्यायचे आहे तेलामध्ये। फास्ट केला तर आतून कच्च्या राहतील। पाच मिनिटं झाले की थोडंसं गॅस फास्ट करा, म्हणजे मिरच्या सगळ्या वरती आल्या, म्हणजे आपल्या मिरच्या झाले। काढून घेऊ। अशाच प्रकारे मी सगळ्या तळून घेते। आता आपण पाक तयार करून घेऊ। 1 वाटी साखर घेतले, टाकून घेते आणि अर्धी वाटी पाणी टाकू। त्याच वाटीने घट्ट असा पाक बनवायचा आहे। पाक आपला बनतोय छान, बघू तार सारखं झालंय काय, झालंय, बनतोय बघा। मी 1 विलायची फोडून घेतले, ती टाकून घेते। पाक बनलाय, आता आपण याच्यात टाकून घेऊ। गॅस बंद नाही करायचा। मिक्स करून घेऊ। मिक्स करून घेऊ। सगळ्या मिरच्यांना पाक लागायला पाहिजे। गॅस बंद करायचा आहे। साखर जसं जसं थंड होईल तसं साखर बनते। छान अशी साखर लाल आहे बघा। आता आपण काढून घेऊ प्लेटमध्ये। मिरच्या आपल्या तयार आहेत, पहा किती छान अशा बनल्यात। तोडून दाखवते तुम्हाला। हे पहा मस्त। हे पाहून तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण आली असेलच। लाईक सबस्क्राईब नक्की करा असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। मग मस्त अशी आपली मिरची झाले, कलरफुल।